हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे गॅस पेटवलेला आहे. गॅसवर ठेवणार आहे कढई. उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण आधी तांदूळाची उकड बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि 1 चमचा गावरान तूप मी इथं वापरलेलं आहे. मीठ आणि गावरान तूप पाण्यामध्ये मिक्स झालं, पाण्याला उकळी आली की आपण इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ वापरणार आहोत. तांदळाचं पीठ आता गरम पाण्यामध्ये आपण घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली तांदळाचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेऊयात. आता आपलं तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि 15 ते 20 मिनटं याला असंच वाफ देणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी ठेवलेली आहे कढई. कढईत टाकलेलं आहे मी ओलं खोबरं. ओलं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार गूळ. उकडीचे मोदकसाठी आपण हे सारण बनवत आहोत. गूळ आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मिक्स झाला की आपण त्यामध्ये आता इतर साहित्य टाकणार आहोत. आपला गूळ आता खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मेल्टही झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये इतर साहित्य ॲड करून घेऊया. मी इथे इलायची पावडर आणि खसखस भाजून घेतलेली आहे, ते दोन्हीही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्सचे तुकडे. मी इथे काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहे, तेही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. इलायची पावडर, खसखस आणि ड्रायफ्रूटचे तुकडे व्यवस्थित सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करून मी हे सारण एका प्लेटमध्ये थंड करून घेणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा गावरान तूप आणि तूप मी त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आता 10 ते 12 मिनटं झालेली आहे आणि आता आपली तांदळाची उकड आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. त्याला व्यवस्थित गरम आहे त्यामुळे त्याला वाटीने थोडंसं आपण याला मॅश करून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. त्यानंतर पीठ थंड झालं की हाताने आपण त्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता आपले इथे तांदळाचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला मधून मी तूप लावून घेणार आहे. मी इथे मीडियम साईजचा साचा इथे वापरलेला आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ मी यामध्ये घालणार आहे आणि हाताला बोटाला थोडंसं तूप लावून मोदकाचा आकार मी याला देणार आहे. त्यानंतर आपण ॲड करूया याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं सारण. त्यानंतर बाहेरून तांदळाच्या पिठाने आपण याला बंद करून घेऊया. आता आपल्या इथे मोदक तयार आहे. खूप छान असा आकार आपल्या मोदकाला आलेला आहे. साच्याने मोदक खूप पटापट होतात आणि आपला वेळही वाचतो आणि शेपही मोदकाला खूप छान येतो. असे मोदक मी 8 ते 10 मोदक करून घेणार आहे. ही उकडीचे मोदकाची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि झटपट तयार होते. तुमच्याकडे जर मोदकाचा साचा असेल तर हे मोदक झटपट तयार होतील. जर हाताने तुम्ही करत असाल तर त्याला वेळ लागेल. असे मी 10 ते 12 मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत. मोदक तयार झाल्यानंतर मी त्याला वरतून लावणार आहे केसर. आता इथे मोदक तयार आहे. आता गॅसवर ठेवणार आहे मी स्टीमर आणि त्यामध्ये टाकणार आहे पाणी. त्यानंतर स्टीमरला झाकण लावून आपण उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेली आहेत हळदीचे पाणी. हळदीचे पाणी आपण याच्या उकडीच्या मोदकासाठी वापरले तर हळदीच्या पाण्याचा हळदीच्या
पानाचं चांगली चव आपल्या उकडीच्या मोदकामध्ये उतरते. त्यामुळं आता मी हे हळदीच्या पानाचं झाकण मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि स्टीम येण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यानंतर आता चांगली स्टीम आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून उकडीचे मोदक ठेवून देऊया. आता आपले सर्व मोदक मी इथे ठेवलेले आहेत आणि झाकण लावून आपण 10 मिनटं याला स्टीम करून घेऊयात. आता आपले मोदक व्यवस्थित स्टीम झालेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि केसरचा रंगही खूप छान आपल्या मोदकावर उतरलेला आहे. आता यावर आपण गरम गरम थोडंसं गावरान तूप यावर घालू आणि सर्व करू.